आज आपण पार्ट 5 सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पार्ट 5 मध्ये सिग्निफिकंट फिगर्स पाहणार आहोत. सिग्निफिकंट नंबर्स फिगर्स पाहूया. सिग्निफिकंट फिगर म्हणजे हे आपण एका उदाहरण घेऊनच समजून घेऊया. समजा आता एक ऑब्जेक्ट घेतला आपण आणि या ऑब्जेक्टला जर आपण प्लॅटफॉर्म बॅलन्स यूज करून प्लॅटफॉर्म बॅलन्स युजिंग म्हणजेच प्लॅटफॉर्म बॅलन्स यूज करून जर आपण या ऑब्जेक्टचं मास काढायचा प्रयत्न केला की या मासचं समजा आता आपण मास निघते म्हणजे प्लॅटफॉर्म बॅलन्स यूज करून या ऑब्जेक्टचा आपल्याला मास मिळते. आपण इथे आता ॲक्युरेट जर व्हॅल्यू म्हणजे असं प्रत्यक्षात हीच व्हॅल्यू आहे हे आपण कन्सिडर करूयात. म्हणजे आता आपण या प्लॅटफॉर्म बॅलन्स यूज करून या ऑब्जेक्टचा आपल्याला मास हे मिळालेलं आहे 9.4 ग्राम. बरोबर, 9.4 ग्राम मिळालेलं आहे. आणि जर या ऑब्जेक्टचं मास हे ॲनालिटिकल बॅलन्सद्वारे जर ॲनालिटिकल बॅलन्स युजिंग म्हणजेच ॲनालिटिकल बॅलन्स यूज करून जर आपण या ऑब्जेक्टचं मास काढायचा प्रयत्न केला तर या ऑब्जेक्टचं मास आपल्याला हे ॲक्युरेट भेटतं. ॲक्युरेट समजा का या मासचा आपल्याला प्लॅटफॉर्म बॅलन्स यूज करून काय भेटलं होतं, या ऑब्जेक्टचं मास 9.4 ग्राम. तर ॲनालिटिकल बॅलन्स वापरून या ऑब्जेक्टचं मास आपल्याला 9.4213 ग्राम इतकं मिळालं. बरोबर. आता आपण हे प्लॅटफॉर्म बॅलन्स आणि ॲनालिटिकल बॅलन्स म्हणजे समजून घेऊया. प्लॅटफॉर्म बॅलन्स पहिला प्लॅटफॉर्म बॅलन्स आणि दुसरं ॲनालिटिकल बॅलन्स. प्लॅटफॉर्म बॅलन्स हे आताच आपण पाहिलं की त्या ऑब्जेक्टवर प्लॅटफॉर्म बॅलन्स एका ऑब्जेक्टचं जर हे मास आपल्याला 9.4 ग्राम इतकं मिळालेलं आहे आणि त्या ऑब्जेक्टचं मास हे 9.4213 ग्राम इतकं व्हॅल्यू ही त्या ऑब्जेक्टचं मास हे ॲक्युरेट दाखवत आहे. तर याच्यावरूनच आपल्याला समजते की प्लॅटफॉर्म बॅलन्स हे 9.4 म्हणजेच ॲक्युरेट बॅलन्सच्या जवळपासच कोणती तरी व्हॅल्यू आपल्याला दाखवत असते. त्यालाच आपण प्लॅटफॉर्म बॅलन्स असं म्हणत असतो. आणि दुसरं म्हणजे ॲनालिटिकल बॅलन्स. ॲनालिटिकल बॅलन्स या ऑब्जेक्टचं मास आपल्याला ॲनालिटिकल बॅलन्सद्वारे जर मिळालं तर ते आपल्याला ॲक्युरेट बॅलन्स मिळत असते. या ऑब्जेक्टचं मास हे आपल्याला ॲक्युरेट मिळत असते. जसं की आपण मागच्या एक्झाम्पलमध्येच तर पाहिलंच. या ॲनालिटिकल बॅलन्स जर आपण यूज केलं तर या ऑब्जेक्टचं मास आपल्याला हे 9.4213 ग्राम इतकं मिळालं होतं. शिवाय त्या प्लॅटफॉर्म बॅलन्स नुसार म्हणजेच प्लॅटफॉर्म बॅलन्स हे ॲक्युरेट बॅलन्सच्या जवळपास कोणती तरी व्हॅल्यू दाखवत असते आणि ॲनालिटिकल बॅलन्स ही त्या ऑब्जेक्टचं मास हे ॲक्युरेट दाखवत असते. त्यालाच आपण ॲनालिटिकल बॅलन्स असं म्हणतो. आता आपण
पुढं आपण त्या नंबरिंग बद्दल सिग्निफिकंट डिजिट्स सिग्निफिकंट नंबर्स पाहूया, फिगर्स पाहूया. आपण ती व्हॅल्यू त्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू काय आली होती ॲक्युरेट 9.4213 ग्राम इतकी व्हॅल्यू त्या ऑब्जेक्टची आपल्याला मिळालेली होती. बरोबर. तर तर इथं आता एक प्रश्न येतो की ॲनालिटिकल बॅलन्स हा प्लॅटफॉर्म बॅलन्स पेक्षा मोठा असू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. म्हणजे ॲनालिटिकल बॅलन्स हे प्लॅटफॉर्म बॅलन्सपेक्षा स्लाइटली मोठा आहे, म्हणजे थोडासा मोठा आहे. आपण जसं की आता लहानपणात आपण विचारत असतो की तू किती वयाचा आहे, तुझं वय काय आहे, किती नाही. तर आपण काय विचारत असतो, म्हणजे आपण काय सांगत असतो की माझं वय बाबा इतकं आहे, मी या महिन्यात जन्मलो, पण तू माझ्यापेक्षा 2 महिन्यांनी मोठा आहे, 2 दिवसांनी मोठा आहे. तसंच इथं आहे. ॲनालिटिकल बॅलन्स हा प्लॅटफॉर्म बॅलन्सपेक्षा 2 महिन्यांनी समजा किंवा 2 दिवसांनी म्हणा समजा मोठा आहे. म्हणजे स्लाइटली हायर दॅन प्लॅटफॉर्म बॅलन्स. आता आपल्याला ॲनालिटिकल बॅलन्स वापरून त्या ऑब्जेक्टचं मास 9.4213 ग्राम इतकं मिळालं होतं. बरोबर. तर 9.4213 ग्राम या व्हॅल्यूमध्ये याला आपण या छोट्याशा सेंटरला आपण या छोट्याशा पॉइंटला आपण डेसिमल पॉइंट असं म्हणत असतो. आणि या डेसिमल पॉइंट या डेसिमल पॉइंटच्या नंतरची जी व्हॅल्यू आहे, जसं की आता इथं डेसिमल पॉइंटच्या नंतरची व्हॅल्यू ही 4213 ही आहे. त्यालाच digit 4 place after decimal in the measurement by platform balance in uncertain. काय म्हटलंय? डिजिट 4 प्लेस म्हणजेच या डेसिमल पॉइंटच्या नंतर 4 डिजिट आपल्याला मिळालेले आहेत मोजमाप केल्याच्या नंतर, प्लॅटफॉर्म बॅलन्स मिळाल्याच्या नंतर. करेक्ट. The uncertainty in the experimental or the calculated value is indicated by mentioning the number of significant figure. या वाक्याचा असा अर्थ होतो की आपण जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, तर आता आपण जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट कोणती केली होती, आपलं पहिले 4213 ग्राम ही आपल्याला व्हॅल्यू मिळालेली, म्हणजे आपण कॅल्क्युलेट केली होती. बरोबर. तर ही जी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे त्यालाच आपण सिग्निफिकंट फिगर्स असे म्हणतो. सिग्निफिकंट फिगर हे या सिग्निफिकंट नंबर्स म्हणजे फिगर्समध्ये सर्टन व्हॅल्यू आणि अनसर्टन व्हॅल्यू सुद्धा इंडिकेट केलेली आहे. आता आपण ही व्हॅल्यू घेतली 9.4213 ग्राम. तर या व्हॅल्यूमधील 9 ही सर्टन व्हॅल्यू झाली
ही सर्टन व्हॅल्यू झाली आणि जी डेसिमल पॉईंटच्या नंतरची जी व्हॅल्यू आहे 4213 ही अनसर्टन व्हॅल्यू झाली. अनसर्टन व्हॅल्यू. आता आपण या सिग्निफिकंट फिगरचे आपण काही पॉइंट्स पाहूया. सिग्निफिकंट फिगरचा पहिला पॉइंट म्हणजे सिग्निफिकंट फिगरचा पहिला पॉइंट असं सांगतो की ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजेच ऑल नॉन झिरो म्हणजे आपल्याला काय मिळालेली होती पहिली व्हॅल्यू 9.4213 ग्राम. याच्यात आपल्याला झिरो कुठे दिसतो का? नाही ना. तर या झिरो सोडून आपल्याला जी कोणती व्हॅल्यू दिसते, झिरो सोडून आपल्याला जी पण व्हॅल्यू दिसते ती सिग्निफिकंट फिगरमध्ये मोडते. सिग्निफिकंट फिगर आपण त्याला म्हणतो. समजलं मित्रांनो? याच्यातील सिग्निफिकंट, आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात झिरोचं पण. सिग्निफिकंट फिगरचा आपण एक एक्झाम्पल घेऊया. 0.341 बरोबर. तर यामधील सिग्निफिकंट नंबर किती ते सांगा बरोबर का? सिग्निफिकंट फिगर या व्हॅल्यू मधील सिग्निफिकंट फिगर हे 3 सिग्निफिकंट फिगर आहे. 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत बरोबर. आणि जो झिरो आहे तो सिग्निफिकंट फिगर नाही. म्हणजे या व्हॅल्यू मधील 3 सिग्निफिकंट फिगर आहे. दुसरा पॉइंट असं सांगतो की 0 प्रिसिडिंग टू फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजेच दुसरा पॉइंट असं म्हणतो की 0 पॉइंट आपण 341 ही व्हॅल्यू घेतली. करेक्ट. ही व्हॅल्यू जर घेतली तर आपल्याला पहिलाच झिरो मिळाला बरोबर. पहिलाच आपल्याला झिरो आढळला तर ती व्हॅल्यू ही नॉट सिग्निफिकंट मानल्या जाते. बरोबर. जर डेसिमल पॉइंटच्या अगोदर जर झिरो इंडिकेट करत असला तर त्याला आपण नॉन सिग्निफिकंट फिगर असं म्हणतो. तिसरा पॉइंट सांगायच्या अगोदर आपण ही पाहूया यात सिग्निफिकंट फिगर किती आहे. यात सिग्निफिकंट फिगर 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. किती? 3 सिग्निफिकंट. दुसरा एक्झाम्पल पाहूया याचा आपण. 0.0062 बरोबर. यात आपल्याला डिजिट नंबरच्या अगोदर 2 झिरो आहे. करेक्ट. आणि डेसिमल पॉइंटच्या अगोदर सुद्धा 1 झिरो आहे. तर झिरो जर आपल्याला आढळत असेल, झिरो जर आपल्याला म्हणजे समजा आता इथे जर 1 जर असला डेसिमल पॉइंटच्या अगोदर जर 1 असला आणि 0062 जर असला तर हे झिरो आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून मानावे लागतात. आणि जर इथे जर या डेसिमल पॉइंटच्या अगोदर जर 0 असला बरोबर. या डेसिमल पॉइंटच्या अगोदर जर 0 असला तर आणि त्या डेसिमल पॉइंटच्या नंतर सुद्धा 0062 असला
0 असले आणि त्यानंतर कोणती एक नंबर व्हॅल्यू आपल्याला इंडिकेट करायला दिसली, रिप्रेझेंट करायला दिसली, तर ते जितके पण 0 आहेत डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा पण आणि डिजिट नंबरच्या अगोदरचा पण, त्याला आपण नॉट सिग्निफिकंट नंबर्स असं आपण त्याला म्हणतो. आणि यात सिग्निफिकंट नंबर 2 आहे, 6 आणि 2. बरोबर. तिसरा पॉइंट असं म्हणतो की झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आपण या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सगळं सांगून टाकलं होतं, तिसऱ्या एक्झाम्पलचं पण सांगून टाकलं होतं. म्हणजे यात तिसरा नंबर काय सांगतो, समजा आपण एक व्हॅल्यू घेतली 2.005, ही एक व्हॅल्यू घेतली, तर यात काय सांगितलं तिसऱ्या पॉइंट मध्ये, झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. झिरोच्या मधोमध म्हणजे झिरोच्या आजूबाजूला जर आपल्याला डिजिट रिप्रेझेंट करेल दिसले, डिजिट आपल्याला इंडिकेट करेल दिसलेले असतील, तर आपण हे 0 सुद्धा आपल्याला सिग्निफिकंट नंबर म्हणून आपल्याला मानावे लागतात, म्हणजे सिग्निफिकंट नंबर्स असतात. बरोबर. चौथ्या पॉइंट मध्ये असं सांगितलंय की झिरो ॲट द एंड ऑर राईट ऑफ अ नंबर आर सिग्निफिकंट. यात असं सांगितलंय की आपण आता एक व्हॅल्यू घेऊया 0.200. आता यात काय सांगितलं चौथ्या पॉइंट मध्ये की आता 0 हा शेवटी पण असला किंवा उजव्या साईडला शेवटी असला, तर तरी तो आपल्याला सिग्निफिकंट नंबर असं मानावं लागतं. करेक्ट. म्हणजे तुम्हाला समजलं नसेल तर मी परत सांगतो, डेसिमल पॉइंटच्या नंतर डिजिट रिप्रेझेंट केलेला आहे. इथे या एक्झाम्पल मध्ये काय आहे, डेसिमल पॉइंटच्या नंतर एक डिजिट नंबर रिप्रेझेंट केलेला आहे आणि त्या डिजिट नंबरच्या नंतर 2 झिरो इंडिकेट केले. डेसिमल पॉइंटच्या नंतर डिजिट नंबर आणि डिजिट नंबरच्या नंतर 2 झिरो रिप्रेझेंट केलेले आहेत, तरी आपण त्याला सिग्निफिकंट नंबर असं म्हणतो. आपण काय पाहिलं होतं की कोणाला आपण सिग्निफिकंट नॉट सिग्निफिकंट असं म्हणणार की डेसिमल पॉइंटच्या जर बाजूला जर 0 आढळले तर त्याला आपण नॉट सिग्निफिकंट असं म्हणतो. आणि जर डेसिमल पॉइंटच्या बाजूला जर डिजिट नंबर आढळून त्याच्यानंतर 0 जर आढळत असेल तर त्याला आपण सिग्निफिकंट असे सुद्धा म्हणतो, सिग्निफिकंट नंबर असं म्हणतो. आता इथं डाव्या साईडला डिजिट नंबर आहे आणि डाव्या साईडला 0 नंबर आहे आणि उजव्या साईडला 2 नंबर आहे. याला आपण सिग्निफिकंट नंबर असं म्हणू. आणि इथं काय आहे, बरोबर लिहूया आता. या एक्झाम्पल मध्ये कसं दिलंय की डेसिमल पॉइंटच्या बाजूला दोन्ही झिरोच आहेत, उजव्या साईडला पण 0 आहे आणि डाव्या साईडला पण 0 आहे. आपण याला नॉट सिग्निफिकंट असं म्हणू. नॉट सिग्निफिकंट आपल्या याला म्हटलं जातं. म्हणजे आता लक्षात येतं की डेसिमल पॉइंटच्या बाजूला जर 0 असले तर त्याला आपण नॉट सिग्निफिकंट म्हणू, आणि जर डेसिमल पॉइंटच्या बाजूला जर डिजिट नंबर आढळून जर त्याच्या पुढे जर 0 असला तर त्याला आपण सिग्निफिकंट म्हणू. आणि दुसरंच, डेसिमल पॉइंटच्या अगोदर जर डिजिट नंबर आढळला आणि डेसिमल पॉइंटच्या नंतर जर 0 आढळून डिजिट नंबर आढळला तरी तो सिग्निफिकंट नंबरच असतो. आलं लक्षात?
5वा पॉइंट असं म्हणतो की काउंटिंग द नंबर 5वा पॉइंट असं म्हणतो की काउंटिंग द नंबर्स ऑफ ऑब्जेक्ट. एक्झाम्पल 4 म्हशी म्हणजे 4 बफेलोज. 4 बफेलोज 2 काउज म्हणजे 4 म्हशी आणि 2 गाई. बरोबर. म्हणजेच 4 म्हशी किंवा 2 गाई. यात काय आपल्याला म्हणलेलं आहे 4 आणि 2. यालाच आपण इन्फिनिट सिग्निफिकंट फिगर मध्ये सुद्धा आपण याला इंडिकेट करू शकतो. आता आपण त्याचं पुढचं त्याबद्दल आपण एक्झाम्पल पाहूया. त्या 5व्या पॉईंटमध्ये आपण त्याचं एक्झाम्पलनुसार सॉल्व करूयात.